गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 निखिल दांडकर गोलंदाजीसाठी आलेत. लेट्स प्ले गेम ऑन. प्रथमेश मयेकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय शुभम पालांडे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टीम त्रिशा टायटन्स या संघाकडून आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर निखिल दांडकर गोलंदाजीसाठी श्री बॉयज. महत्त्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल. प्रचंड वेग. बरोबर 11:24 हा पहिला बॉल हाताळला गेलाय. म्हणजेच 25 मिनिटांमध्ये ही इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची देखील नोंद घ्या. या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला ही स्पर्धा खेळत असताना. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर निखिल निरकर हाताळणार आहे हे चॅलेंजिंग षटक. सामना चालू होण्यापूर्वीच आपण पाहिलं तर कर्णधार टीम श्री बॉयज या संघाने सांगितलं की निखिल निरकर हा खेळाडू आहे हे तिसरं षटक हाताळेल. पुढचा बॉल. प्रचंड वेग आहे प्रथमेश मयेकर साठी. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते निखिल दांडकर याच्या माध्यमातून. काल थोडेसे महाग जरूर ठरले होते निखिल दांडकर या कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. आज मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते सकाळच्या सत्रात निखिल दांडकर यांच्या माध्यमातून. ओ पुढचा बॉल. यावेळेला पूल केलाय. पूल झालाय सक्सेसफुल. प्रथमेश मयेकर यांच्या बॅटमधून बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. पहिला षटकार आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मॅच मधील प्रथमेश प्रवीण मयेकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. थोडेसे शफल झाडे बॅकफूट वरती येऊन पूल केला या बॉलला आणि बॉलला पाठवला देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा फटका जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता. बॉल गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. हे ठाणो बोर्ड क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मान्सून बिग बॅश 2024. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान अभ्युदयनगर आणि याच मैदानामध्ये ही स्पर्धा कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम क्षण आपण पाहतोय या स्पर्धेचे. सकाळचं सत्र दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. पराभूत झालेले 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न हे दोन्ही संघांचे कर्णधार आयकॉन खेळाडू करत असताना पाहायला मिळतात. प्रथमेश मयेकर यांची देखील वर्णी लागली आयकॉन खेळाडू म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक क्षण टिपले जात आहेत प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. निखिल दांडकर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 हाताळत असताना 1 षटकार आतापर्यंत ठोकलाय प्रथमेश मयेकर यांनी. पुढचा बॉल. आणखीन एक हवाई हल्ला. हवाई सफर. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आरपार रुबाबदार दिमागदार येतोय प्रथमेश प्रवीण मयेकर यांच्या बॅटमधून षटकार. ला जवाब स्ट्रोक आहे. 2 षटकार आतापर्यंत आलेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये प्रथमेश मयेकर यांची बॅट बोलते. 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत आलाय सातत्याने प्रथमेश मयेकर. आज देखील आपण पाहतोय आयकॉन खेळाडू म्हणून टीम त्रिशा टायटन्स या संघामध्ये या ताफ्यामध्ये दाखल करून घेतलं. संघ मालक त्रिशा टायटन्स या संघाचे तुषार परब यांनी या खेळाडूला त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवत असताना आज मात्र तो सोनं करून दाखवतोय प्रथमेश मयेकर. यावेळेला सोडून दिलाय. वेल लेफ्ट केलेला हा बॉल. पंच मात्र घोषित करतायत येस इट्स अ व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा सोडून दिलेला हा बॉल पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा एक अवांतर धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16 या आकड्यावर. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या याच गोलंदाजाने. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. आता देखील महागडा ठरतोय टीम श्री बॉयज या संघासाठी. चांगला बॉल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. शेवटच्या बॉलवरती धाव आलेली नाहीये म्हणजे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीम त्रिशा टायटन्स या संघाची 16 बिनगडी बाद.
सुचित आलेत गोलंदाजीसाठी. सुचित कदम षटक क्रमांक 2 आयकॉन खेळाडू या संघाचा, तोच गोलंदाजीसाठी आलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 24 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये निखिलने एकूण 16 धावा खर्च केल्या. महागडं षटक ठरलं पहिल्या षटकामध्ये निखिलचं. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज सुचित कदम गोलंदाजीसाठी आलेत या संघाचा आयकॉन खेळाडू. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, फलंदाज आपण पाहतोय बीट झालेत. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये, रन मिळेल एक. चांगला बॉल पाहायला मिळाला गोलंदाज सुचितचा. गोशांकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू, रन मिळेल एक. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. यावेळेला बॅटची कडा आणि एसटी रक्षकाने बॉल झेल पकडलाय जरूर आणि फलंदाज या ठिकाणी माघारी होत परतताना पाहायला मिळतात. प्रथमेश मयेकर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आणि शुभम पालंडे यांची महत्वपूर्ण विकेट पटकावली गोलंदाजाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय यश आलेत. गरज होती संघाला आणि तो विकेट मात्र मिळवून दिलाय. फलंदाज बाद. मुसळधार पाऊस, पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. यश आलेत फलंदाजीसाठी. पहिली विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आयकॉन खेळाडू सुचितने आणि आता मात्र फलंदाज यश मैदानामध्ये आलाय. मान्सून बिग बॅश 2024 नेक्स्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न करत होता यश मिळाला नाही या फटक्यामध्ये. यष्टी रक्षक बॉलपर्यंत पोहोचलेत. राकेश दळवीने बॉलला अडवले आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. महत्वपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. प्रथमेश मयेकर एका बाजूला आपण पाहतोय आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुचित कदम. यस, युवराज सिंग यांचा संघ आहे मुंबईचा रताधीश अशी कमेंट आपल्याला पाहायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून. युवराज सिंग चौहान आज मात्र आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित राहू शकले नाहीयेत, पण युट्यूबच्या माध्यमातून ट्रोलिंगच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांनी सांगितलंय मुंबईचा रताधीश विन द फायनल. ओ हो, त्यांनी आधीच डिक्लेअर केले की मुंबईचा रताधीश हा संघ आहे, हा संघ अंतिम विजयी ठरणार आहे असं युवराज सिंग चव्हाण यांनी युट्यूबच्या माध्यमातून सांगितले सर्वच प्रेक्षकांना. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, सुचित बॉल पर्यंत पोहोचलाय. यस, व्हॉट कॅच. आपल्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल पकडलाय आणि प्रथमेश मयेकर आता मात्र माघारी परतलाय. विकेट होती गरजेची आणि तीच विकेट सुचित कदमने दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. सलामीवीर फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक, 1 to go. नवीन बॅटर आहेत मानस गिरकर फलंदाजीसाठी. मानस गिरकर. तुफान पाऊस, मुसळधार पाऊस, या पावसामध्ये मान्सून बिग बॅश 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. गेले 3 वर्ष याच मैदानामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, पण याच वर्षी मुसळधार पाऊस या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय असे स्पर्धेचे मुख्य आयोजक केतन काप यांनी सांगितलं देखील. कारण याच वर्षी अगदी मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19 या आकड्यावर. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. निखिल निरकर चॅलेंजिंग ओव्हर. पहा काय षटक हाताळले सुचित कदम यांनी. अवघ्या 3 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि 2 महत्वपूर्ण विकेट, म्हणजे जे सलामीवीर फलंदाज होते त्यांना तंबूचा रस्ता दाखवला. गोलंदाजीसाठी आलेत निखिल निरकर. चॅलेंजिंग ओव्हर, महत्वपूर्ण षटक असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमधील, या मॅच मधील.
कारण 18 धावा करावे लागतील. फलंदाजी करत असलेल्या संघाला चॅलेंज दिलं गेलंय 18 धावांचं. त्या 18 धावा करणं गरजेचं आहे. जर या 18 धावा केल्या नाहीत तर मात्र 5 धावा मायनस केल्या जातील आणि 18 किंवा 18 पेक्षा अधिक जर धावा केल्या जातील तर मात्र 5 धावांचा बोनस म्हणजेच 5 धावा टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होताना पाहायला मिळतील. एक विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. मानस गिरकर आलेत फलंदाजीसाठी. हो, सोडून दिलाय बॉल जर आपण पाहिलं तर सोडून देत आहे. थोडीशी दिशा चुकते. पंच मात्र वाईट बॉल घोषित करत असताना पाहायला मिळेलेत. या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. हो, पुढचा बॉल प्रचंड वेग, चांगला बॉल. पंचांकडे अपील जरूर केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. पहिला बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉलमध्ये आणखीन 17 धावा करायची आहेत चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत हे चॅलेंज कंप्लीट केलंय 2 संघांनी. एक संघ राहिला तो म्हणजे या आधीच्या मॅचमध्ये मुंबईचं रत्नागिरी आणि कालच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर यस S2M2S संघाने चॅलेंज पूर्ण केलंय. हो, यावेळेला चांगला बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय निखिल निरकरचा. 18 धावा करायचे चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. आतापर्यंत 2 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली. 4 बॉलमध्ये आणखीन 17 धावा कराव्या लागतील चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी टीम त्रिशा टायटन्स या संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय हा संघ प्रथमेश मयेकर आणि तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर शुभम पालंडेची विकेट आली आहे पहिल्या या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला सोडून दिलेला हा बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21 या आकड्यावर. पावसाला देखील सुरुवात झाली आहे. भर पावसामध्ये आज मात्र क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्वच खेळाडू यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल आणि या बॉलला पाठवले घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 11:24 बरोबर पहिला बॉल हाताळला गेला होता. 11:37 आतापर्यंत समाप्त झाली आहेत या इनिंग मधील. 25 मिनिटांमध्ये ही इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय. पावसाला देखील सुरुवात झाली. प्रेक्षक मात्र बरोबर झाडाच्या आडोशाला, काही प्रेक्षक छत्र्या घेऊन, काही प्रेक्षक रेनकोट घेऊन आज मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. यावेळेला चांगला बॉल. पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल अडलाय. विकेट किपर थोडेसे फंबल झालेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या पावसामध्ये अक्षरशः तारांबळ उडाली आहे सर्वच खेळाडूंची. कारण पाऊस आहे. या पावसामधून खडतर प्रवास करून हे बॉल रोखायचे, कॅच पकडायचे, षटकार अडवायचे, चौकार अडवायचे, विकेट मिळवायचे आणि त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न हे सर्वच खेळाडू मात्र करतायत. आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत. 365 दिवस 24 तास क्रिकेटसाठी, केव्हा पण, कधी पण, कुठे पण. यावेळेला आत्ता मात्र डोक्याच्या वरून बॉल पंच घोषित करतायत. येस, इट्स अ वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव पंच मात्र घोषित करतायत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली गेली आहे. हो, यावेळेला जबरदस्त शोक आहे आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार यशच्या बॅटमधून. काय फटका खेळलाय पहा. बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि या बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय यशच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 32 या आकड्यावर. 18 धावा करायचे. चॅलेंजिंग ओव्हर आहे. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल, सोडून दिलेला हा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉल घोषित करत असताना पाहायला मिळालेत. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 33. म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्या आहेत. अजून 4 धावा करायच्या आहेत चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅकफूट वरती जरूर आले, समोर फटका खेळलाय, एक धाव केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस यस नो नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला थांबवले फलंदाजाला आणि ही रन मात्र मिळाली आहे एक. म्हणजे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे हे चॅलेंज जर आपण पाहिलं तर पूर्ण होऊ शकलेलं नाहीये आणि म्हणूनच ही काय या 15 मधून 5 धावा मायनस केल्या जातील. 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. 29 ऑन अ बोर्ड. चला स्पीडअप घ्या. 11:40 खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 9.67च्या रन रेटने आपण पाहतोय. शेवटचे 9 मिनिटं शिल्लक आहेत आणि आपल्याला या 9 मिनिटांमध्ये अजून 12 बॉल हाताळायचे आहेत. सुचित कदम गोलंदाजीसाठी आलेत. दुसरं षटक हाताळत असताना अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट सुचित कदम यांनी पटकावल्या जरूर होत्या आणि तेच गोलंदाजीसाठी आज मात्र संघाला गरज आहे. आयकॉन खेळाडू म्हणून माझी देखील वर्णी लागली आहे. मला देखील काहीतरी कर्तव्य बजावायचं या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच की काय स्वतः गोलंदाजीसाठी सुचित कदम. समोर जर आपण पाहिलं तर यश सारखा एक विस्फोटक फलंदाज उभा आहे. पहिलाच बॉल, प्रचंड वेगावरती स्वार होऊन पहिलाच बॉल या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळाले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू, पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 बॉल या पहिल्या डावामध्ये बाकी आहेत. या 11 बॉल मध्ये किती धावा येतील? 29 धावा धावफलकावरती झाले 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. हो, यावेळेला चांगला बॉल, यष्टीरक्षक आहेत आणि आता मात्र चांगला प्रयत्न यष्टीरक्षक राकेश दळवीने केला जरूर. पंचांकडे अपील देखील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट पंच घोषित करतायत. एक धाव जरूर मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 30 या आकड्यावर. अजूनही जर आता आपण पाहिलं तर शेवटचे 10 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. 30 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम त्रिशा टायटन्स. यश चव्हाण आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मानस गिरकर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय टीम त्रिशा टायटन्सच्या संघाकडून. विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये मानस आणि यशला. कारण धावांचा डोंगर रचावा लागेल या मॅच मध्ये. कारण महत्वाची मॅच आहे, त्यांना देखील ठाऊक आहे धावा येणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. यशच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार पाहायला मिळालाय. नवीन बॅटर आहे मानस गिरकर. तो फलंदाजीसाठी आलाय. सेट व्हायचे त्याला देखील. हो, यावेळेला बॅकफूट वरती येऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 31 या आकड्यावर. 31. हो, यावेळेला देखील प्रचंड वेग. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. कारण आपण पाहिलं तर खेळपट्टीवर थोडासा चिखल देखील आहे. जेवढा बॉल पिचिंग होतो ना तेव्हा पिचिंग झाल्यानंतर थोडेसे पाण्याचे जे असतात ना बिंदू ते देखील आपल्याला पाहायला मिळतात उडत असतात. त्यामुळे अंदाज घेऊन खेळावा लागेल. दिसत देखील नाहीये बॉल फलंदाजांना. Oh, what a shot! Stand and deliver. Handsome, huge, biggie sixer by यश. यशच्या बॅट मधून यशस्वी प्रहार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजेच या पहिल्या डावातील शेवटचे 7 बॉल अजूनही बाकी आहेत. 11.44 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. म्हणजे 26 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 5 मिनिटं शिल्लक आहेत.
हो, लो फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत पोहोचलेत बॉल पर्यंत, एक धाव घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव महागात पडलीये. फलंदाज जतीन बाद होताना पाहायला मिळेल. विकेट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज चेतन आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक. नवीन बॅटर जतीन गिरकर, स्वतः एक मराठी उद्योजक आहेत. SSS हे नाव सध्या मात्र चर्चेचं राहिले संपूर्ण काळ्या चौकी विभागामध्ये, त्याचे सर्वेसर्वा. आता मात्र फलंदाजीसाठी जतीन गिरकर. आणि आपण पाहिलं तर अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी म्हणून सध्या कार्यरत आहेत जतीन गिरकर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 38. 3 गडी माघारी परतलेत आणि हे 6 बॉल आहेत ते मात्र आपणास 4 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. पहिलाच बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन केलंय, एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यशला देखील ठाऊक आहे माझी बॅट बोलली आहे, मला स्ट्राईक वरती यायचंय. अजून 5 बॉल आपल्याकडे आहेत. या 5 बॉल मध्ये 2-3 मोठे प्रहार जर आपल्या बॅटमधून आले तर एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी राहील टीम त्रिशा टायटन्सचा संघ. त्रिशा टायटनचे सर्वेसर्वा संघ मालक तुषार परब, त्यांचं देखील लक्ष लागलंय आपल्या सर्वच खेळाडूंवरती. ते देखील प्रोत्साहन करतायत आपल्या सगळ्याच खेळाडूंना, कारण ते करणं गरजेचं आहे. आपला संघ मैदानामध्ये उतरलाय. 39 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल. हो, यशसाठी चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव, आणि ही दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाईने पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण गरज आहे संघाला धावांसाठी. चालू असलेली धाव आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर यश चव्हाण फलंदाजी करतोय आणि नवीन बॅटर आहे तो म्हणजे साई गिरकर. 12 बॉल मध्ये 19 धावा आतापर्यंत ठोकल्यात यशने. ओ, लो फुल टॉस बॉल, याच्यावरती आक्रमण करायचं होतं यशला. हुकलाय हा शॉट. यष्टीरक्षक चांगला बॉल त्या ठिकाणी पिक करत असताना पाहायला मिळाले. अडवलंय बॉलला, रोखलंय. एक धाव रोखली आपल्या संघासाठी यष्टीरक्षकाने. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावा अडवायच्या त्याच्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटची अजूनही जर आता आपण पाहिलं तर 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 41 धावा धावफलकावरती. जतीन गिरकरने काहीतरी सांगितलंय फलंदाज यशला, एक कानमंत्र दिलंय. अजून 3 बॉल आहेत. 3 मधील एक बॉल फक्त बाहेर मारायचा हेच सांगितलं असेल जतीनने फलंदाज यशला. हो, सोडून दिलाय हा बॉल. यस, वाईट बॉल, आणि या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोचेल धावफलकावरती 42. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. लास्ट 3 बॉल्स टू गो. पहिल्या डावातील शेवटचे 3 बॉल. एका बाजूला आपण पाहतोय त्रिशा टायटन्सचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर श्री बॉयज आहे. स्लोअर वन बॉल, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. आता मात्र रन मिळेल 1. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोचते धावफलकावरती 43. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. जतीन गिरकर स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधून किती धावा येतील या 2 बॉल मध्ये? ओ, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतली जरूर जाईल, पण यश मात्र स्ट्राईक वरती पोहोचतायत. यस, फलंदाज जतीन बाद. धावबच्च्या स्वरूपात माघारी परतलाय जतीन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर
प्रणव कदम आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल शिल्लक. रन झाले धावफलकावरती 43. 4 गडी माघारी परतले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. गरज होती आणि ती गरज भरून काढली आहे फलंदाज यशने. ठोकलाय षटकार. षटक क्रमांक 5 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 49. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे टीम श्री बॉईज. 30 बॉल 50 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण यश चव्हाणचं जर विचार केला तर वैयक्तिक या मॅच मध्ये 15 बॉल मध्ये 25 धावा ठोकलेत यश चव्हाणने आणि म्हणूनच की काय 49 धावांचा डोंगर रचलाय टीम ट्रिशा टायटन्स या संघाने. 30 मध्ये करायचे आहेत 50 धावा टीम श्री बॉईज. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझे साथी समालोचक विक्रोळीचा बुलंद आवाज विशाल जावीर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू अभिषेक सर. दुसरी मॅच आपण पाहतोय. आज आपण मुंबईच्या काळा चौकी परिसर अभ्युदय नगर VA स्पोर्ट्स मान्सून बिग बॅश 2024 या क्रीडा स्पर्धेदरम्यान जोडलेल्या सर्वच प्रेक्षक वर्गांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. आज रविवारचा दिवस, अंतिम दिवस, अंतिम टप्पा, अंतिम क्षण, अंतिम दिवसाची प्रत्येकालाच उत्सुकता. कारण आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाला कालच्या झालेल्या चुका आज मात्र त्या भरून काढायच्या आणि कालच्या झालेल्या चुका आजच्या दिवसामध्ये भरून काढायचा आणि आजचा हा रविवारचा दिवस, आजची ही क्रीडा स्पर्धा, या वर्षीचा हा हंगाम हा अविस्मरणीय मात्र करायचा आहे. कारण या 4थ्या पर्वामध्ये प्रत्येकाला या चषकावरती नाव कोरायचं आहे. आज संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहत असताना प्रो लिंकच्या माध्यमातून, प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण टेक्निकल वर्ग, विपुल पंडुलकर सर यांचा संपूर्ण टेक्निकल वर्ग आज मात्र आपापल्या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रत्येक जण मात्र एक योग्य ती भूमिका मात्र करताना पाहायला मिळतोय. संपूर्ण टेक्निकल वर्ग आज कॅमेरामॅन असतील, आमचे ऑपरेटर असतील, यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा मात्र अचूक अशी कव्हर केली जाते, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. आज जर आपण पाहिलं तर विपुल पांडुरकर सरांना जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल या क्रीडा स्पर्धे माध्यमातून, आपल्याला जर भविष्यामध्ये कुठे क्रीडा स्पर्धा आयोजित करायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9320907527. नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा. नक्कीच आपल्याला मात्र कुठेतरी आपल्या क्रीडा स्पर्धेदरम्यान देखील ते देखील आपल्याला नक्कीच प्रो लिंकच्या माध्यमातून आपली क्रीडा स्पर्धा देखील यशस्वी करण्यासाठी आपल्याला साथ देऊ शकतात. आजच्या दिवसातील दुसरी मॅच मात्र आपण आज पाहतोय. लीग फॉर्मॅट, इंडियन प्रीमियर लीग IPL हा फॉर्मॅट विचारात घेता आज आपण मुंबईभर, महाराष्ट्रभर प्रत्येक विभागामध्ये तसं क्रिकेट पाहतोय. लीग फॉर्मॅटचं क्रिकेट पाहतोय. त्या विभागाला अनुसरून, त्या विभागातील खेळाडूंना अनुसरून, त्या स्थानिक खेळाडूंना अनुसरून मात्र कुठेतरी एक वाव, एक संधी, एक चांगला चान्स मात्र त्या विभागातून दिला जातोय. आज मात्र काळा चौकी परिसरामध्ये अभ्युदयनगरमधील हे खेळाडू मात्र कुठेतरी चमकताना, बहरताना पाहायला मिळत आहेत. काहींच्या चुका झाल्यात, काहींचा मात्र चुका दरम्यान होणारा संघर्ष, पुन्हा एकदा त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष, आज मात्र कुठेतरी तो संघर्षमय प्रवास कुठेतरी विजयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू ठेवायची आहे. काल आणि आज, शनिवार आणि रविवार प्रत्येक मुंबईकरांसाठी, प्रत्येक मुंबईच्या क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मात्र नेहमीच राखीव राहिलाय. मुंबईकर नेहमीच विकेंडची वाट पाहत असतो पिकनिकसाठी, परंतु मुंबईचा क्रिकेट प्रेमी मात्र वाट पाहत असतो शनिवार आणि रविवार, ते मात्र या मैदानामध्ये जाण्यासाठी. प्रत्येक क्रिकेटकर थर्ड ओव्हर प्लीज आपण कन्फर्म करायचं आहे. तिसरी ओव्हर. VA स्पोर्ट्स मान्सून बिग बॅश 2024 ही क्रीडा स्पर्धा दुसरा दिवस, अंतिम दिवस, शेवटचा दिवस, आजच्या दिवसातील रविवारचा दिवस, दुसरी मॅच, दुसऱ्या मॅच दरम्यानची दुसरी इनिंगला सुरुवात होणार आहे. एकंदरीत धावांचं लक्ष आहे 30 बॉल आणि 50 धावांचं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी त्रिशा टायटन संघाने मात्र
श्री बॉईज संघासमोर 50 धावांचं लक्ष्य मात्र निर्माण केलंय. 30 बॉल आणि 50 धावांचं समीकरण आहे. थर्ड ओव्हर नीरज मालव याच्याकडे मात्र चॅलेंजिंग ओव्हर असणारी तिसरी ओव्हर. एक वेगळी संकल्पना, अनोखी संकल्पना. मला वाटतं ही संकल्पना कुठेतरी या अभ्युदयनगर परिसरामध्ये आयोजित केली आहे, परंतु ही संकल्पनेला दाद दिली पाहिजे. कारण बॉलरवरती देखील प्रेशर राहतं आणि बॅटरवर देखील प्रेशर राहतं आणि संघ प्लस आणि मायनस या दोन्ही परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी आदित्य चव्हाण मॅन ऑफ द मॅच राहिला, परंतु त्याने जे टास्क होता त्याचं जे चॅलेंज त्याच्या वाट्याला आलं होतं तिसऱ्या षटकाचं ते चॅलेंज मात्र स्वीकारून ते पूर्ण केलं होतं. अशी काहीची संकल्पना आज मात्र VS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं ही संकल्पना जर तुम्ही BCCI पर्यंत जर पोहोचवली ना भविष्यात, तर ते देखील कुठेतरी याचा विचार करू शकतात. ICC पर्यंत जर पोहोचवली ना ते देखील विचार करू शकतात. कारण लोकलमधील क्रिकेट मात्र कुठेतरी वेगवेगळ्या संकल्पना मात्र पाहायला मिळतात. सलामीचे बॅटर, सलामीवीर बॅटर मात्र तैनात झाले. स्ट्रायकरचा बॅटर आहे सुचित कदम आणि नॉन स्ट्राईकला आहे अविनाश. पहिलं षटक घेऊन गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करत असताना पहिला बॉल शॉट वन टप्प्याचा भिरकावण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते, परंतु त्या अपीलला मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. अपीलला मात्र मागणीला दाद दिली गेली नाहीये. पंचांचा मात्र हा पहिला बॉल मात्र कुठेतरी बॅटरच्या दृष्टीने सुखरूप आहे हे दर्शवत या बॉलवरती मात्र डॉट बॉलची सांगता करताना पाहायला मिळाली. 30 बॉल 50, 20 रन मात्र अधिक आहे. तिसरं षटक चॅलेंजिंग आहे, तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र तिसऱ्या षटकादरम्यान जोडला जाणार. नीरजची देखील उत्सुकता राहणार आहे प्रत्येक खेळाडूला. यावेळेचा बॉल बॅटने कडा घेतली, बॅटने स्पर्श झाला, कीपरकडे बॉल गेला होता, मिस झाला. डिक्लेअर घोषांकी क्षेत्रामधून एकेरी धावेने होती सुरुवात. आज आमच्या सोबत साथी समालोचक या करी रोड परिसरातील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून समालोचन कक्षामधून मुंबईकरांपर्यंत प्रत्येक क्रिकेट प्रेमीपर्यंत पोहोचवल्या जातात ते आमचे अभिषेक पाटील सर. कालच्या दिवसामध्ये देखील रोशन पाताडे सर हे देखील उपस्थित होते, परंतु आज एक मोठी क्रीडा स्पर्धा ते देखील कव्हर करत आहे आणि त्या क्रीडा स्पर्धेकडे सर्वांचं देखील लक्ष लागलं आहे. मुंबईतील घाटकोपर भटवाडी परिसरामध्ये लिजंड ट्रॉफी ही क्रीडा स्पर्धा देखील प्रत्येकाची आवडती क्रीडा स्पर्धा आज आपल्याला त्या विभागामध्ये पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेवर जितकं लक्ष त्याच क्रीडा स्पर्धेवरती देखील अगदी अनेक जण लक्ष लावून आहेत. कारण मुंबईतील मातब्बर, मुंबईतील महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक खेळाडू मात्र त्या परिसरामध्ये दाखल झालेत. पुढील बॉलचा टप्पा पेचिंग केला, लाऊड अपील केली ती पुन्हा एकदा, परंतु तसं काही चित्र मात्र जाणवलं नाहीये, काही भासलं नाहीये. कारण बॅटर पुन्हा एकदा सुखरूप दर्शवला गेलाय. प्रथमेश यांनी टॉस जिंकत असताना दर्शवलं होतं की आम्ही 60 धावांपर्यंत पोहोचू, परंतु जवळपास 50 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेत. का चौकी परिसरातील गिरीश कोचरेकर हार्दिक स्वागत आहे आपले देखील. यावेळेचा बॉल भिरकावलाय, दिशा चुकली आहे का, दिशा योग्य ठरतीये का, पंचांचा इशारा येस डेफिनेटली येतोय षटकार. शॉट वन टप्पा भिरकावला गेलाय. पहिलाच षटकार मात्र दुसऱ्या इनिंग दरम्यानचा जोडला गेलाय. धावांचा पाठलाग करायचा आहे, धावांचा डोंगर रचायचा आहे, धावांना मात्र स्पर्श करायचा आहे, 50 धावांचं आव्हान स्वीकारायचं आहे. त्या आत्मविश्वासाने मात्र या बॅटरला या खेळपट्टीवरती आपली भूमिका बजावायची, आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. या चषकावरती प्रत्येकाला नाव कोरायचं आहे. शहीद भगतसिंग क्रीडांगण गाजवायचं आहे. हा शनिवार आणि रविवार हे 2 दिवस मात्र अविस्मरणीय करायचे आहेत. आपल्या संघाचा बोलबाला सतत चर्चेत ठेवायचा आहे. यावेळेचा बॉल पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न अपील होतीये, पंचांनी मात्र कुठेतरी घोषित केलाय, कट लागलीये, स्पर्श झालाय, काय कॅच पकडली कीपरकडनं मात्र पाहायला मिळते. अगदी आनंद साजरा केला जातोय, कॅच पाहायला मिळाली. पहिला विकेट, 1 षटकारानंतर मात्र कमबॅक केला गेलाय बॉलरने. प्रथमेश मात्र गोलंदाजी मार्कवरती या वेळेला मात्र कुठेतरी कमबॅक करून गेला. पहिला झटका, पहिला विकेट मात्र पाहायला मिळतोय. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेदरम्यान आपण 8 संघांचा विचार करू शकतो. 8 संघ जोडले गेलेत, 8 संघांचे 8 संघनायक आणि त्यांच्या समवेत एकंदरीत 13 खेळाडू, 2 खेळाडू राखीव, परंतु त्या 2 खेळाडूंना मात्र कोणत्या ना कोणत्या मॅचमध्ये मात्र खेळण्याची संधी मात्र दिली जाते. एकंदरीत SM2 प्रकाश पेडणेकर, कृषी पलटण, संकेत सावंत, जिजामाता 11, मुकुंद गावडे मुंबईचा, रत्नाधीश अविनाश मिटबावकर, श्री बॉईज ऋषिकेश मोरे, साई पेकर, समीर घाडीगावकर, त्रिशा टायटन, तुषार परब, सक्षम 11, समीर निर्मय, अशी एकंदरीत 8 संघ, 8 संघनायक, कर्ण नेतृत्व आज मात्र या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 7 रन झाले तर एक पहिला षटकार आला, परंतु तदनंतर मात्र कमालीचा
गोलंदाजीवरती अटॅक करून कमबॅक केला गेलाय. बॉलर प्रथमेश. श्याम सोलंकी नवीन बॅटर. शरीरयष्टीचा विचार केला तर धिप्पड शरीरयष्टीचा हा खेळाडू मात्र स्ट्राईक एंडला पोचलाय. कुठेतरी या खेळाडूला देखील काही काय खेळपट्टीवरती सुरक्षित राहून धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. धावांचा आव्हान विचारात घेता कॅल्क्युलेशन विचार करता पूर्ण करावा लागणार आहे. यावेळेचा बॉल बॅटने कडा घेतली होती घोषांकी क्षेत्रात. डिक्लेअर स्वरूपात एकेरी रन मिळते. एका ओव्हर नंतर रनांचं गणित आहे 8 या अंकावरती. एक षटकार आला तदनंतर देखील धावांना मात्र कुठेतरी विस्तारित स्वरूप मात्र प्राप्त करता आलेलं नाहीये, कारण 8 रन आले तर पहिल्या ओव्हर दरम्यान 8 रन. आज स्पर्धेचा अंतिम दिवस रविवारची सकाळ, रविवारचा हा क्रिकेटमय वातावरण. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेदरम्यान पावसाने देखील हजेरी लावली. पावसाही रबर बॉल क्रीडा स्पर्धा. मुंबईच्या काळा चौकी परिसर, अभ्युदय नगर. आज क्रिकेटने मात्र प्रणय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. आज अनेकांनी मात्र या क्रीडा स्पर्धेदरम्यान आवर्जून असं सहकार्य केले. सर्वांचं हार्दिक असे स्वागत आहे. राजेश मोरे मनसे शाखाध्यक्ष 205, गणेश शिंदे वॉर्ड अध्यक्ष 205 भाजपा, जयसिंग अप्पा भोसले शिवसेना शाखा क्रमांक 205 शाखा प्रमुख, तसेच विजय बुवा कुलकर्णी माथाडी कामगार सेना भाजप उपाध्यक्ष, अतुल कुरणकर समाजसेवक, सोमनाथ साळुंके क्रीडाप्रेमी, विजयभाई शिगवन क्रीडाप्रेमी, एसी इव्हेंट अविनाश मिडबावकर, सचिन चकू रावल, MB स्पोर्ट्स मयुरेश भवर, साई स्पोर्ट्स रोहन काडगे, SS जतीन स्पोर्ट्स साई गिरकर, सिद्धेश महाडिक, चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाश पागन, सम्राट रोडीस, रवी कोरडे अशा अनेकांनी मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून सहकार्य केले. काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिस बाल उत्कर्ष मंडळ इमारत क्रमांक 43 सुहास चव्हाण, प्रच्युत सावंत. पहिला बॉल या वेळेला भिरकावला गेलाय. चेंडूला मात्र पाठवला गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. आणखी एक षटकार मात्र पाहायला मिळतोय. या इनिंग मधील आणखी एक दुसरा षटकार मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या डाव्याला सुरुवात झाली आहे. 50 धावांचा पाठलाग करत असताना एक षटकार मात्र ठोठावून बॅटर मात्र माघारी गेला. तदनंतर नॉन स्ट्राईकचा बॅटर मात्र स्ट्राईकला येऊन त्याने देखील पहिल्या बॉलवरती आघात केला, प्रहार केला. कुठेतरी या धावांना मात्र विचारात घेता कुठेतरी शेवटच्या बॉलवर तर मॅच जाऊ नये या उद्देशाने मात्र बॅटिंग अटॅक मात्र पाहायला मिळतोय. 50 धावांचं एक लक्ष आहे. 50 धावांचा टार्गेट आहे. 30 बॉलमध्ये 50 धावा रचायच्या आहेत. 20 धावा अधिक आहे. तिसरं षटक हे चॅलेंजिंग आहे. नीरजचं ते षटक आहे. गोलंदाज नीरजला चॅलेंज आहे, बॅटरला चॅलेंज आहे. ते चॅलेंजिंग षटक देखील तितकंच उत्सुकतेचं राहणार आहे. पुढील बॉल, पुढील गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या षटकादरम्यान घेऊन येतोय प्रणव. गोलंदाजी मार्कवरती पुढील बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार. VS स्पोर्ट्स मान्सून बिग बाय 2024ची क्रीडा स्पर्धा. 2024 क्रीडा स्पर्धेदरम्यानचा दुसरा दिवस, रविवारचा दिवस, दुसरी मॅच, दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल भिरकावला गेलाय. यावेळेला डिक्लेअर स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये मात्र रन मिळणारे. एकेरी धाव उंचावण्याचा प्रयत्न, बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न. फटका मात्र थोडीशी कमतरता जाणवली, अपूर्ता जाणवली, परंतु आत्मविश्वास अजूनही कायम या बॅटरच्या मनामध्ये मात्र पाहायला मिळतोय. तो आत्मविश्वास असाच टिकून ठेवायचा. खेळपट्टीवरती अशीच तुमची सातत्य राखायचंय. तुमच्या संघासाठी तुम्हाला कमालीची बॅटिंग अटॅक करून तुमच्या संघाचा विजय मात्र निश्चित करायचा आहे. बॉलरला देखील त्याच उद्देशाने, त्याच हेतूने, त्याच आत्मविश्वासाने, त्याच जिद्दीने मात्र बॉलिंग अटॅक करावा लागणार आहे. यावेळेचा बॉल फुल टॉस बॉल मिडॉनच्या दिशेने खेळाडू येतोय. एकेरी धावेला मात्र कुठेतरी स्वरूप प्राप्त होताना पाहायला मिळते. एकच रन मिळणार आहे. 16 रन गुणलेखन कक्षामध्ये ओम. आज मात्र या गुणलक्षणाची जबाबदारी ओम गावडे. काल आणि आज या 2 दिवसामध्ये म्हणजे क्रिकेटमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका असतात. केवळ बॅटर आणि बॉलर नसतो तर त्यांच्या समवेत अनेकांची जी योग्यतेची भूमिका असते ती प्रत्येकजण मात्र आज चोख बजावताना पाहायला मिळतोय. पंचांवर असलेली एक महत्त्वाची जबाबदारी ती देखील पंच बजावताना पाहायला मिळते. क्या बात आहे. कुठेतरी चाहता वर्ग मात्र आज मात्र या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. बॉलर मात्र सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग अटॅक, रनिंग द बिटवीन. यावेळेचा बॉल पुन्हा एक चांगला कमालीचा बॉल मात्र पाहायला मिळतोय. अपील होतीये.
आणि या अपीलला मात्र मागणीला मात्र दाद दिली जाते. बॅटचा कुठेतरी स्पर्श झाला जाणवला गेला आणि त्यानंतर आणखी एक विकेट हलकासा स्पर्श झाला आणि हा नवीन बॅटर देखील मार्गस्थ झालाय विकेटच्या स्वरूपात. श्यामला देखील माघारी जावं लागणार आहे. श्यामने मात्र आपल्या संघासाठी मात्र तसं काही समाधानकारक कार्य मात्र करताना पाहायला मिळालं नाही. तर VS स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा माननीय श्री अविनाशी मिडबावकर यांचे एक विशेष सहकार्य लाभले. विनंती असणार आहे माननीय श्री अविनाशी मिडबावकर आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्वतः जर आपण पाहिलं तर मुंबईचा रताधीश या संघाचे संघमालक देखील आहेत आणि त्यांची उपस्थिती आज विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये अविनाशजी आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू अभिषेक सर. चला नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा निखिल स्ट्राईकला. शॉर्ट वन टप्पा पॉइंटला दिशा दिली आहे. टिकलर स्वरूपात एकेरी धावेचं स्वरूप मात्र पाहायला मिळतंय. 2 विकेट गेले तर झेलबाद स्वरूपात शेवटचा बॉल 1 to go 17 रन झाले तर दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल त्यानंतरची ओव्हर नीरजची ती ओव्हर मात्र महत्वाची असणार आहे. त्या ओव्हरमध्ये मात्र आज मात्र हा चाहता वर्ग हा स्टुडंट वर्ग मात्र कुठेतरी आपल्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करत आहे. फॅन फॉलोईंग मात्र पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल शेवटचा बॉल मिस झालाय आणि पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय. दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकादरम्यान एक षटकार येऊन देखील धावांचं गणित आहे 17 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये षटकार आला, दुसऱ्या षटकामध्ये देखील षटकार आला आणि तदनंतर 12 बॉल आणि रन आहेत 17. अजूनही बऱ्याच धावांचा पल्ला गाठायचा आहे. 18 बॉलमध्ये अजूनही बऱ्याच धावा तुम्हाला मात्र स्वीकारायच्या आहेत. बऱ्याच धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या षटकाचा विचार करता हे जे चॅलेंजिंग षटक आहे, जे नीरजच्या वाट्याला आलेलं षटक आहे, त्या षटकामध्ये तुम्हाला बॅटरला एकंदरीत 18+ धावा मात्र रचायचे आहेत. त्यानंतर तुमच्या गुणलेखनामध्ये कुठेतरी बदल होऊ शकतो. 5 रन तुम्हाला बोनस मिळू शकतात आणि त्याची मदत तुमच्या विजयासाठी नक्कीच होऊ शकते. परंतु या षटकामागे मात्र कुठेतरी रन मात्र मिळतील का? 17 रन झालेत. 2 ओव्हर 17 रन, 12 बॉल आणि 17 रन झालेत. तिसरी ओव्हर नीरज. पहिल्या इनिंगचा विचार केला तर दोघांच्या कंपॅरिझनमध्ये 2 ओव्हरमध्ये 19 रन होते पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगचा विचार केला तर 17 रन आहेत. एकंदरीत 2 धावा कुठेतरी घसरल्या आहेत. परंतु 2 धावा जरी घसरलेल्या असल्या तरी देखील येणाऱ्या 18 बॉलमध्ये 33 धावांचं जे लक्ष्य आहे ना ते नक्कीच पार केलं जाऊ शकतं. परंतु ही ओव्हर तितकीच महत्वाची आहे. पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, झेलची संधी, पुन्हा 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 कीपरच्या हातामध्ये बॉल जातोय. 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये आणखी एक विकेट मात्र पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक काहीशी परिस्थिती मात्र थोडीशी नाजूक होताना पाहायला मिळते. आता मात्र संघ डगमगलाय, संघ मात्र अडचणीत आलाय कारण तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट गेलाय आणि या 5 बॉलमध्ये तुम्हाला आणखी 18 धावा रचायच्या आहेत. तरच कुठेतरी काहीतरी मात्र तुम्हाला साध्य करता येऊ शकतं. नवीन बॅटर मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी मात्र तयार होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि विकेट. नीरजची तिसरी ओव्हर. राकेश नवीन बॅटर स्ट्राईकला. चालू मॅच त्रिशा टायटन विरुद्ध श्री बॉईज अशी मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळते. टॉस जिंकत असताना श्री बॉईज क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळाला. त्रिशा टायटन या संघावरती असलेल्या 30 बॉल 50 धावांचं हे आव्हान स्वीकारत 3 विकेट मात्र पाहायला मिळाले. तर 3ही बॅटर मात्र झेलबाद स्वरूपात माघारी गेलेत. झेलबाद स्वरूपात माघारी पाठवले गेले. 3ही कॅच मात्र किपरकडनं पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल भेदक मारा खोलवर टप्प्याचा यॉर्कर बॉल. अगदी चिखलाची खेळपट्टी झाल्या कारणाने या बॉलवरती मात्र हेलिकॉप्टर शॉटला देखील तसं काही गणित प्राप्त करता येणार नाही. कारण बॉल ज्या अटॅकने फेकी केला गेला होता त्या अटॅकने प्रत्युत्तर देणं थोडंसं डिफिकल्ट होतं. शॉर्ट वन टप्प्याच्या बॉलला तुम्हाला भिरकावता येऊ शकतं, परंतु यॉर्कर बॉलला मात्र पाठवणं थोडंसं डिफिकल्ट झालंय. ही खेळपट्टी थोडीशी आता मात्र नाजूक झाली आहे.
परंतु बॉलरने कुठेतरी त्या खेळपट्टीला देखील रेड करून ती परिभाषा ओळखून पिचिंग केलेला हा बॉल पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल ओव्हरपिचचा टप्पा अपील होतीये पुन्हा एकदा, परंतु सुखरूप आहे बॅटर. आता मात्र मॅच थोडी डिफिकल्ट झाली आहे बॅटरच्या दृष्टीने, संघाच्या दृष्टीने, त्रिशा टायटनच्या दृष्टीने. कारण हे जे षटक होतं नीरजचं, ते षटक आता मात्र 18 धावा रचण्याच्या दृष्टीने मात्र कुठेतरी ते संघांमधील मात्र कमतरता जाणवते. त्या धावा मात्र येणं थोडंसं कठीण मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखी एक चांगला बॉल, कमालीचा बॉल, डॉट बॉल निर्धाव सांगता होताना पाहायला मिळते. बॉलर आणि किपर मधील जे नातं आहे ते नातं या मात्र क्रीडांगणामध्ये मात्र पाहायला मिळते. नेहमीच एक नातं राहिले बॉलर आणि किपर. ज्यावेळेस बॉलर किपर बॅटरच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून गोलंदाजी करत असतो, त्यावेळेस किपरच्या देखील डोळ्यामधील एक इशारा मात्र ओळखावा लागतो आणि तो इशारा ओळखून मात्र कुठेतरी ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. यावेळेचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून मात्र 1 बाउन्स जातोय खेळाडूकडे. 1 रन अप कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली गेली आहे. तदनंतर होणारी मॅच या अगोदरचा लुझर टीम सक्षम 11 आणि त्यांच्या विरुद्ध या चालू मॅच दरम्यानचा विनिंग टीम, या दोघांमधील, या दोन संघांमधील पुढील मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हे मॅच मात्र पूर्ण होणं, या मॅचच्या औपचारिकता कंप्लीट होणं महत्त्वाचे असणार आहे. सक्षम 11 संघासोबत मात्र कोणत्या संघाची मॅच असणार आहे ती देखील अनेकांना उत्सुकता. पुढील बॉल, पुढील चेंडू, यावेळेचा शॉट 1 टप्पा. पंचांनी मात्र कुठेतरी व्हाईट बॉल घोषित केला कारण चेंडूने बरीच उसळी घेतली. बॅटरच्या मात्र कुठेतरी डोक्याच्या बऱ्याच वरून मात्र पिचिंग केला गेला, ट्रॅव्हल झाला, किपरकडे बॉल हातात आला, परंतु एक्स्ट्रा रनाची मात्र सांगता होते. एक्स्ट्रा रन पॅनलाइज केलं गेलं. लॉक क्रमांक 22 अनुसरून हा गोलंदाज हा चेंडू पुन्हा खर्च करेल, चेंडू पुन्हा टाकेल. नीरज तिसरं षटक एक चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल शॉर्ट पण टप्पा, परंतु बॉल मात्र काहीच जाऊन बसताना पाहायला मिळाला. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईकला फेकी केली गेली, 1 बाउन्स. आणि या वेळेला पुन्हा एकदा आणखी एक चांगला मात्र कमालीचा मात्र कव्हर केला गेला कीपर कडनं. आणि नक्कीच रनआउट होताना पाहायला मिळतोय. आणखी एक झटका मात्र पाहायला मिळतोय. निखिल निरकर रनआउट स्वरूपात मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्त होते आणि रन झाले तर एकंदरीत 22 रन झाले तर एकंदरीत 5 रन दिलेत, परंतु ते 5 रन जे दिले होते ते मायनस होणार आहेत. एकंदरीत 5 धावा खर्च केल्या गेल्या नीरज यांनी. नीरजने मात्र जे षटक होतं ते सुरक्षित राखलंय. जे निर्णायक षटक होतं त्या षटकामध्ये धावांचा वेग वाढणार नाही, धावांचा डोंगर रचला जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेतली. 17 रन झाले, 17, 5 मायनस झालेत. आता मात्र संघावरती बरंच दडपण राहिले कारण 12 बॉल आणि एकंदरीत धावांचा डोंगर फोडायचा आहे, धावांवरती हल्ला करायचा आहे, प्रत्युत्तर द्यायचं आहे, अटॅकने आक्रमकता दर्शवायची. प्रत्येक बॉल मात्र चोख आणि चोख बाउंड्रीच्या बाहेर पाठवावं लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती एक चांगलं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. षटकार आणि चौकाराची दिशा मात्र गाठावी लागणार आहे. विकेट देखील गेलेत, 4 विकेट गेलेत आणि उर्वरित बॅटरला मात्र एका वेगळ्या जिद्दीने आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागणार आहे. 12 बॉल आणि गरज आहे 33 धावांची अजूनही गरज. 12 बॉल 33, सरासरी प्रत्येक षटकामागे तुम्हाला 17च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. प्रत्येक षटकामागे 17 ते 16 धावा मात्र सोडाव्या लागणार आहे. फिल्डिंग फॅक्टर थोडासा बदल केला जातोय, परिवर्तन केलं जातंय. बॅटरवरती काहीसं दडपण, ही देखील एक क्रिकेटची भाषा, ही देखील क्रिकेटची रणनीती आहे, ही देखील क्रिकेटमधील एक स्ट्रॅटर्जी मात्र म्हणता येईल. कारण प्रत्येक बॅटरला काहीतरी साध्य करत असताना ही बाउंड्रीवरची तटबंदी ओलांडायची असते, ती तटबंदी मात्र तैनात केली, एक मजबूत तटबंदी मात्र तैनात केली गेली आहे. यावेळेचा बॉल वेगाने वेग 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 22 स्वरूपातील हा रन मात्र मिळणार आहे. बॅटरला मिस केला, किपरला मिस केला, हे वेग मात्र रोखू शकला नाहीये किपर देखील. मिळाला एकेरी रन. या एकेरी रनाने मात्र गणित पूर्ण होत नाहीये, एकेरी रनाने धावांचं गणित उलगडत नाहीये, एकेरी रनाने विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोचत नाहीये. प्रत्युत्तर द्यायचंय, हल्ला करायचंय. पहिल्या इनिंगमध्ये जो प्रयत्न केला गेला त्याचा दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र कुठेतरी प्रयत्न या संघाला करावा लागणार आहे.
30 बॉल आणि 50 हे समीकरण पाहता मॅच येऊन पोचली आहे. आता मात्र 11 बॉल आणि 32. यावेळेचा बॉल आणखी एक चांगला बॉल इन स्विंग झाला. बॉल आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला. ऑफ टर्मच्या यष्टीवरून आतमध्ये बॉल येताना वळताना पाहायला मिळाला. अगदी हलकासा कट केला गेला. एक चांगली बॉलिंग ॲक्शन, एक चांगला आत्मविश्वासाने गोलंदाज मात्र या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तदनंतर होणारी मॅच, चालू मॅच दरम्यानचा विनिंग टीम आणि मागील संघातील पराभूत संघ सक्षम 11 या दोन संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती मॅच देखील तितकीच महत्वाची राहणार आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच दरम्यानचे काही चेंडू बाकी. यावेळेचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सलग 3 बॉल मात्र चांगल्या वेगळ्या आत्मविश्वासाने पिचिंग गेले. बॅटरचा आणि बॉलचा मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. कॉन्टॅक्ट मिस झालाय. बॅटरला मात्र कुठेतरी कनेक्ट होऊ दिलेला नाहीये बॉल. प्रथमेश मयेकर गोलंदाजी मार्कवर पुढील 3 चेंडू मात्र हातात असताना 3 बॉल खर्च केलेत. अजूनही 3 बॉल खर्ची करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी. 32 धावांची गरज. यावेळेचा बॉल भिरकावला गेला. लेग फॅन क्षेत्राच्या माध्यमातून येतोय षटकार. षटकाराची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. अशाच बॉलला मात्र उत्तर द्यावे लागणार आहे. षटकारनी षटकार ठोकावे लागणार आहे तरच तुम्हाला या धावा मात्र साध्य करता येऊ शकतात. एक षटकार तर पूर्ण झालाय. अजून बरेच षटकार मात्र तुम्हाला जोडायचे आहेत. काही शॉट मात्र पाहायला मिळालाय. शॉट 1 टप्पाने त्याला भिरकावला गेलाय. षटकार. प्लीज बॅनरवरती जोर देऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे. समोर विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत आपले उपस्थित, आपण सर्वांनी थोडंसं मागे व्हा प्लीज. थोडंसं मागे व्हा. लहान लहान मुलांना देखील विनंती आहे. शेवटचे 2 बॉल मात्र षटका मागील. यावेळेला पुन्हा एकदा भिरकावला गेलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. येतोय आणखी षटकार. 6 रन. 6 धावांची प्रगती, 6 धावांचा विकास, परिवर्तन, चेंजेस, बदल, 6 धावांना आलेला वेग, विस्तारित मांडणी, धावांचं गणित उलगडलंय, धावांमधील बदल वाढलाय आणि विजयाचे आशेचे किरण देखील जागे झालेत. बॅटरने मात्र आणखी एक काहीतरी गणित मात्र साध्य केलंय. 7 बॉल 20 धावांची गरज आहे. 5 रन मायनस होऊन देखील 7 बॉल 20 रन मात्र शक्य करता येत आहेत का? या बॅटरवरती सर्वांच्याच नजरा, या संघावरती सर्वांच्या नजरा. राकेश मध्ये ती ताकद आहे, ती स्ट्रेंथ आहे, तो आत्मविश्वास आहे, या मैदानातील अनुभव आहे, या मैदानाशी नाता आहे, गेल्या अनेक वर्षांचा क्रिकेटचा त्याचा अनुभव आहे आणि आज तो अनुभव पणाला लावत असताना या मैदानामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत असताना आज मात्र पुन्हा एकदा राकेशच्या वाट्याला आलेला संघर्ष मात्र अटळ आहे. 2 षटकार मात्र लगावलेत. अजूनही 7 बॉल 20 धावांची गरज. शेवटचा बॉल प्रथमेश. शेवटच्या बॉलवर देखील भिरकावण्याचा प्रयत्न. कॉन्टॅक्ट झालेला नाही. मिस झाला कॉन्टॅक्ट. येतो डॉट बॉल. शेवटच्या बॉलवर देखील एक चांगला प्रयत्न करत होते राकेश. लेग साईडला भिरकावायचा होता. लेग साईडच्या माध्यमातून आणखी एक षटकार जोडायचा प्रयत्न करत होते परंतु हा बॉल देखील मिस झाला. राकेशकडे स्ट्राईक राहणं खूप महत्वाचं होतं तरी देखील मिस झालाय. शेवटचे 6 बॉल आणि 20 धावांची गरज. शेवटचं षटक मात्र कोणाकडे बॉल दिला जातोय. 6 बॉल आणि 20 धावांची गरज. आजच्या दिवसातील दुसरी मॅच, चालू मॅच त्रिशा टायटन विरुद्ध श्री बॉईज आपण मॅच पाहतोय. 2 संघांमधील ही लढत मात्र पाहायला मिळते. VS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजित मान्सून बिग बॅच 2024 पावसाई रबर बॉल ओव्हरआर्म क्रीडा स्पर्धा. अगदी प्रत्येक हंगामामध्ये आपण क्रीडा स्पर्धेचा विचार केला तर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या अंदाजामध्ये ती क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. ही पावसाई क्रीडा स्पर्धा मात्र आपल्याला रबर बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेनिस बॉलच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा स्पर्धा या क्रीडांगणामध्ये दाखल केल्या जातात, आयोजित केल्या जातात. त्यातील अनेक जण निलेश शेवटचा षटक. या क्रीडांगणामध्ये अनेक अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. अंडरआर्म क्रिकेट देखील या मैदानामधून सातत्याने पाहायला मिळाले. क्रिकेटची पंढरी म्हणून या विभागाकडे नेहमीच पाहिलं गेले. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये जे खेळाडू दाखल झालेत ते याच विभागातून, याच परिसरातून. व अंडरआर्म क्रिकेट असो या ओव्हरआर्म क्रिकेट असो, या मैदानाच त्या क्रिकेटला घडवलंय. म्हणून क्रिकेट ज्या मैदानाने तुम्हाला घडवलं त्या मैदानाचा सन्मान करा, त्या मैदानाचा आदर करा, त्या खेळाचा सन्मान करा, त्या खेळपट्टीचा आदर करा, तरच तुमची नावलौकिकी जगभर मात्र गाजू शकते. आणि असेच अनेक खेळाडू मात्र याच क्रीडांगणामधून मात्र मुंबईभर
गाजले तर शेवटची ओव्हर निलेश 6 बॉल 20 रनांची आवश्यकता. येतील का षटकार, येणार का चौकार, लक्ष होईल का पूर्ण. मान्सून बिग बॅशची ही मॅच देखील ठरणार का अविस्मरणीय, ठरतोय का हिरा या मॅचचा कोहिनूर. शॉट वन टप्पा भिरकावला जातोय, बॉल हातामध्ये, झेल निसटला, झेल सुटला. रनांची मात्र पयापय करत असताना रन मात्र मिळालेला नाहीये, रन आउट होतोय. झेलची चांगली संधी होती मात्र लेग साईडला मात्र कुठेतरी भिरकावण्याच्या प्रयत्नामध्ये हा झेल मात्र मिस झालाय. एक चांगली संधी होती परंतु रनआउट स्वरूपात मध्ये बॅटर माघारी जाताना पाहायला मिळतोय. स्वप्नीलला माघारी जावं लागतंय. राकेश आता मात्र स्ट्राईकला येतोय. ज्या राकेशने 2 षटकार लगावून संघाचा एक विजयाच्या आशेचे किरण जागे केले होते त्या राकेशकडे स्ट्राईक आली आहे. तो राकेश मात्र 5 बॉलमध्ये 20 धावांचं हे लक्ष्य पूर्ण करतोय का. सर्वांचंच लक्ष, सर्वांची उत्सुकता, सर्वांच्याच मनात ती उत्कंठा मात्र लागून राहिली आहे. राकेशचा चाहता वर्ग देखील कुठेतरी आस लावून आहे या मॅचमध्ये. राकेशने ज्या 2 षटकाराची पुनरावृत्ती केली होती ते आणखी काही षटकाराची पुनरावृत्ती करू देत. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल डॉट केलाय. 4 बॉल आणि 20 धावांची गरज. 3 षटकार हाणायचे आहेत, चौकार हाणायचे आहेत. सोडावे लागणारे, प्रयत्न करावे लागणारे राकेश पुन्हा काहीतरी मात्र एक साध्य करावं लागणार आहे. थोडंसं पावसाने विश्रांती घेतली आहे त्या कारणाने कुठेतरी बॅटरला एक संधी मिळू शकते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिस झालाय. राकेशला मात्र थांबवून ठेवलंय, रोखलं गेलंय. राकेश स्वतःवरती नाराज. आता मात्र कुठेतरी श्री बॉईज संघ मात्र एक पाऊल विजयाच्या उंबरठ्यावरती आपली प्रगती करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल बाकी. भिरकावला गेलाय कव्हर्सला, परंतु किती रन मिळणार आहेत आणि काय कॅच पकडली आहे मात्र. कव्हर्सला मात्र खेळत असताना राकेशला देखील थांबावं लागलंय. चला सक्षम 11 आपण टॉससाठी कॅप्टनला पाठवून द्यायचंय. कॅप्टन टॉससाठी यायचंय. काही क्षणातच हे चित्र स्पष्ट होणार. विजय मात्र निश्चित होणार. त्या विजयावरती या मॅचचं नाव, या चालू मॅच दरम्यानचा विजयावरती नाव कोरला जाणार. तो संघ कोणता असणार या उर्वरित 2 बॉलवरती ते चित्र स्पष्ट होणार. ती औपचारिकता मात्र तुम्हाला करायची आहे. अर्थातच प्रत्येकाला ठाऊक झालाय तो विजय, परंतु ती औपचारिकता मात्र पूर्ण करायची आहे. निलेशला ती औपचारिकता पूर्ण करायची आहे. श्री बॉईज या संघाला हे 2 बॉल मात्र तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. उर्वरित 2 बॉल. नवीन बॅटर स्ट्राईकला मुन्ना. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा बॉल, विजयाचा बॉल, विजयाची औपचारिकता. श्री बॉईज संघ पुढील फेरीमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने आणखी एक शेवटचा बॉल खर्च करावा लागणार आहे. सक्षम 11 संघाच्या वाट्याला आलेली मॅच कोणत्या संघाची आहे ती मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या मॅचची उत्कंठा मात्र प्रत्येकाला लागली आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती भिरकावला गेलाय. किती रनांसाठी तर 1 रन मिळतोय, परंतु त्या 1 रनाने संघ पराभूत झालाय आणि विजयी संघ अभिनंदन. श्री बॉईज संघ अभिनंदन. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. हॅलो हॅलो येस. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना संघाला गरज होती आणि जर आपण पाहिलं तर धावा केल्यात या मॅचमध्ये यशने 25 आणि म्हणूनच की काय यश यांना दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विनंती असेल यश आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या व्यासपीठावर आणि कर्णधार आपण देखील यायचे. त्रिशा टायटन्स